नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला बोलूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनुस्कुरा घाटातील दरड कोसळल्याची घटना घडली आहे. 14 तासाहून अधिक वेळ झालेला आहे, पण या घाटातील वाहतूक अद्यापही ठप्प आहे. सध्या जेसीबी जागेवर असून दरड हटवण्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. भला मोठा दगड रस्त्याच्या मधोमध कोसळला आहे. दरम्यान इथली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असून ती सुरळीत होण्यासाठी आणखी किमान 4 तासांहून अधिक काळ जाऊ शकतो. यामुळे कोल्हापूरसह पुण्याला जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे अनेक वाहन माघारी फिरताना दिसत आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यांपैकी एक प्रमुख मार्ग आहे. प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूक या घाटातून मोठ्या प्रमाणात होत असते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. मनसे कार्यकर्त्यांनी रात्री 12 वाजताच राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले शिवतीर्थ गाठले आणि त्यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांनी आणलेला केक कापला. राज ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. सोबतच तुम जिओ हजारो साल ये मेरी है आरजू, हॅपी बर्थडे टू यू हे गाणं गात कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवला. दरवर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसा दिवशी कार्यकर्ते मोठ्या उत्साहात राज ठाकरे यांना भेटण्यासाठी येत असतात. त्याचप्रमाणे आजही कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.